हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही आजी महाभारतांतो कृष्णानं अर्जुनाक सांगिले 16 अध्याय दैवासुर संपत विभाग योगाच विषयी थोडे पळय। आमगेले आज पुढले 15 अध्यायांतो निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा म्हण सांगून ते गुणच पळय देवा पावची गुण म्हणटा न्हय देव देवा पावची गुणाक देवी गुण म्हणचे तेची मागिरी कडेर म्हणटन सांगतो 11 श्लोकांतो यतंतो अपि अकृतात्मानः नैनं पश्यन्ति अचेतसः म्हण अचेतसः म्हण काजलारी तांकां देवा पावचे लक्षण ना कळवे तशें आसुरी लक्षण म्हण येत अकृतात्म कोण प्रयत्न करना तांकां आसुरी लक्षणाचे म्हण येत देवाक पळोवचे प्रयत्न करनात तांणी तशी आतां हांगा आसुरी संपतो आनी आसुरी जन दैवी संपतो आनी दैवी जन हाजे एक विवरण आहे कृष्ण दित या अध्याय कसं कतीर म्हण म्हणल्यार पळय साधक जल्लो परमात्मा पळोवका म्हण म्हळेले साधन कोरका म्हळेले आशिशिल्यान ताणे साधना विरोधी विषय कसं अस कळवे त्या पुरे सोडूका जाता ते हांगा आसुरी लक्षण म्हण सांगला साधकान दैवी लक्षण वापरून किंवा दैवी लक्षणाक प्रयत्न कोरका दैवी लक्षणशील मनीस साधकू असता जाल्यार साधन कोरका म्हण लेखिल्यान दैवी लक्षण आसवे मिगेलान तो म्हण पळोवन दैवी लक्षण वापरून घेवका जाता ताजे खातीर सुरवेक तो परमात्मा सांगता 26 दैवी गुण सांगता अभयं सत्वसंशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्जवम् अहिंसा सत्यम् अक्रोधः त्यागः शान्तिः अपैशुनम् दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं ह्रीः अचापलं तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो न अतिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत म्हण तो सांगतरस कसं म्हळ्यार दैवी संपत घेवन आईल जनाले की दैवी संपत अभिजातस्य जन्म येतना दैवी संपत घेवन ताचे ಕೆಲವು जन ते दैवी संपत कसले म्हण सांगतरसतो हांगा अभयम म्हळ्यार आपणाल निमते दुसऱ्यांक भंय जेवचे नज आनी विंगडाल निमते म्हाका कसले भंय असवे म्हणून आमी भिवचे नज ते अभय म्हण म्हणटाचे 12 अध्यायांत सांगला ना यस्मात् न उद्विजते लोको लोकान् न उद्विजते च यः म्हण सांगून तशी सत्व संशुद्धी म्हण म्हळ्यार प्रसन्न मन ज्ञानयोग व्यवस्थितिः म्हण म्हळ्यार ज्ञानयोग परमात्मान सांगला न्हय त्या विशया वच्चाक निष्ठे सुचे दानम सत्पात्रांक दान दिवचे कळवे तशी दम म्हळ्यार इंद्रिय निग्रह यज्ञ म्हळ्यार कळवे अग्निष्टोम ज्योतिष्टोम म्हणटाचे पळय अश्वमेधक असले राजसूय असल पुरे यज्ञ मात्र न्ही आमी नित्य करचे देव पित्र ऋषी मनुष्य भूत यज्ञ पळय ताका म्हणचे स्वाध्याय म्हळ्यार वेदाध्ययन करचे तपः म्हळ्यार ब्रह्मचर्य इत्यादी सकडी देहदंडने म्हणटा पळय
हाका तप्प म्हणटाची त्या परे आचरण करचें. आर्जवम म्हळ्यार आतां मनान एक लेखचें तोंडान एक उल्लुचें तें करूंक ना तशें न्ही. मनान लेखिल्लें तोंडान उलयिल्लें कृतीन तो हाण दाखोवका कळ्ळें. म्हळ्यार काया वाचा मनसा एकलेकसचें कळ्ळें. मनान आमी तोंडान एक सांगचें मनान कित्याक सांगलें बा म्हूण लेखचें तशें ना. मन उत्तर कार्य एकलेकसच्याक ताका आर्जव म्हूण म्हणटाची. अहिंसा म्हळ्यार दुसऱ्यांक पिडन दिना अशी रावचें. सत्य उलोवचें. अक्रोध म्हळ्यार कोप आमकां कोप येयल्यार दुसऱ्यांक हिंस जाता न्हय तशी दुसऱ्यांक हिंस करचें तसलें. कोप म्हळ्यार क्रोध म्हळ्यार एक चित्तविकार त्या नाशेचें. त्याग म्हळ्यार सांगता म्हूण ना न्हय. धाराळ मन कसल कोणा जाय जाल्यार दिवची तसल स्थिती त्याग. शांती म्हळ्यार भगवंताल वयरी निश्ठा. तातूंत कशें जाता आमगेलें मन शांत आसता. अपयशून म्हूण म्हळ्यार चाडी सांगचें म्हणटा पळय तशी. हागेले दोश तागेल्या सांगचें तागेले दोश हागेले सांगचें एकल्याक गांटी घालून सोडचें हें पळय पैशून म्हणटाचें कळ्ळें. ह्या पुरे करना नातल्यार अपयशून. भूतेषु दया सर्व जिवालांतू दय सुचें सांगलां न्हय. सर्व जिवांक एकलेक दयेर पळोवका म्हूण सांगून. तशी अलोलुप्त्वम म्हळ्यार लोलुपता ना शिरपचें. लोलुपता म्हळ्यार विशय वस्तूंत चड आसक्ती आसचें पळय तें ना शिरपचें. मार्दवम कोण म्हाका हिंस करता तांगेल वैरी हिंसीत करना नशी तांगेल वैरी चंद्रितीर आसचें कळ्ळें. अय्यो आसो तांणी हिंस करताची हांव तें तांगेल वैरी तांकां हिंस करूं तांगेल वैरी एक सेड तिरसून घेवका ते परी बुद्धी ना अशी आसच्याक मार्दव म्हणटाची. ह्रीही म्हूण म्हळ्यार अकार्य करचे विशयांतू अकार्य जेव कर्म करना नशी रावचें तसल विशयांतू लज्जसचें. म्हळ्यार आमगेले आचार विचारो सोणा नशी रावचें. आचार करचे विशयांतू कसलेची लज्ज दाखोवचें ना. दबाल खातीर करचे विशय पुराय धैर्यार करचें. तेंचे कंच अधर्म म्हणला त्या करचे विशयांतू लज्जी हाका ह्री म्हणटाची. तशी अचापलम मन चंचल ना नशी स्थैर्यार आसची पळय ह्या पुरे अचापल. मागीर येस तेज म्हळ्यार अंतशक्ती म्हणटाची. आमी विल्ल पवर म्हणटा पळय तें. क्षमा म्हळ्यार आमकां कोण अपकार करता पळय ताकाय क्षम दिवचे तसल गूण म्हळ्यार तागेल वैरी कोपूनच अपकार केला आमी ताका करता म्हळ्यार मनस्थिती आसचे नज ते गूण कोणा आसा तांकां क्षमा गूण आसूचो म्हणजे धृती म्हळ्यार खंयची कश्टा वेळार धैर्य गेडूच्या ना देवस आमकां पळयतलो म्हूण लेखचें तें धृती म्हूण म्हणटाची. तशी शौच म्हळ्यार बहिरंग शुद्धी मृतिकादी शौच म्हणटाची पळय बहिरंग शुद्धी. तशीची ध्यानादी विशयान मनशुची करून घेवचें हें शौच म्हणून घेता. सीधा सांग जाल्यार अंतरंगानी बहिरंग शुद्धी म्हूण येता. तशीची अद्रोह कोणाकय वायट जवो म्हूण सांगून लेखनाशे रावचें. न अतिमानिता अहंकार नाशी आसचें. एते गुणाः दैवी संपदम अभिजातस्य प्राप्ती भवती म्हूण म्हळ्यार दैवी संपत कोणाला आसा तांकां हे गूण आसता म्हूण सांगून. दैवी संपदम अभिजातस्य म्हळ्यार दैवी संपदम अभिजात म्हळ्यार जनन म्हूण. तरी दैवी संपदम अभिजात म्हणून म्हळ्यार कसं न्ही दैवी संपत्तू आसून कोण जन्मा आयला तशें म्हणून लिखूत जेवो कोणा लांगांतू दैवी संपत्तो आस तो म्हूण येता. तशीच आतां इतलें जालें न्हय. 3 श्लोकांत ह्या सांगतारी परमात्मो आसुरी लक्षण सांगता. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारोष्यम एव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदमासुरी. दंभ दर्प अभिमान क्रोध पारोष्य अज्ञान ये स कळवा. आसुरी संपत्तू सची दैवी संपत्तू 26 पळयलां आमी जाल्यार पळया आसुरी संपत्तू चड जन आसूच दैवी संपत्तू तितलेंच रे तांतुली एक संपत्त वापरून घेवच्याक कलियुगांत बारीक कश्ट कळ्ळें. म्हूण आसुरी संपत्तू लेखनान अशी येता पळया आतां तसला रे. दंभ दर्प सकट म्हळ्यार कसा म्हणून पळया कळ्ळें. दंभ म्हूण म्हळ्यार
त्यागाया आसुर लक्षण महा म्हळ्यार ये दंभ म्हणून सांगता. दंभ म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार आत्माल्पत्व ज्ञात्वापि महत्वत्व प्रदर्शनम दंभ हा म्हणून निजावून हांव काही नाही म्हणून गोतस मिगेल योग्यत उणे मिगेल सिद्धी होणे मिगेल साधन उणं हांव देवाल विशयी कसले करना म्हणून गोतसल्यार कळ्ळें हांव व्हड भक्तुशी दाखोवन घेवचें जेवो आतां दुडू उणें आसल्यार हांव व्हडलो दूड वाळशी दाखोवन घेवचें आं मस्त योग्यत ना जाल्यार हांव कोणकी व्हडलो मिनिस्ट्रूशी दाखोवन घेवचें हे पळय दंभ म्हणून घेता दंभाचार म्हणून कळ्ळें. दर्प म्हळ्यार कसं न्ही दर्प म्हळ्यार निजावन आमकां जिवनांत मस्त सकडी भंय येता कळ्ळें. जाल्यार म्हाका कोणाले भंय ना कसले भंय ना हांव खंयच्याकय भिना म्हणून दाखोवन घेवचेंच पळय. मद म्हणलेले गुणान येवचें कळ्ळें. मद दाखोवन घेवच्याक दर्प म्हणटाचे कळ्ळें. अभिमान म्हळ्यार आमी दुराभिमान म्हणूय म्हणयत. आमगेली मिती कितली म्हणून गोत आसल्यार आमी ताजे पशी चड आसत ती दाखोवन घेवची. अति बुद्धंत अति संपतशील जन अति चांग मिगेल्या म्हणके कोणय ना अशें पळय दाखोवन घेवच्याक अभिमान म्हणून म्हणटाचे. क्रोध म्हळ्यार कसले म्हळ्यार परपीडाकर चित्तविकार विंगड जना बाद दिवका म्हणून आमगेल्या मनांत दिसता जाल्यार ते क्रोध म्हणून म्हणटाचे. पारुष्य म्हळ्यार निष्ठूर जावन उरलोचें पुरे जना लेगीत कळ्ळें. निष्ठूर कोणाले वैरी कसले एक करुण कनिकर कसले ना उतरय निष्ठूर वर्तनय निष्ठूर मनय निष्ठूर कळ्ळें. तसल जनाक पारुष्य म्हणून म्हणटाचे निष्ठूर प्रदर्शन. अज्ञान म्हळ्यार देवाल विशयान तूं कसले ज्ञान ना शिरापचें कळ्ळें. आत्म परमात्म तत्व गोतना तात्वीक ज्ञान ना आनी कसं म्हणल्यार जीवन असूचें सुख भोगच्याक मनुष्य देह मेळिल्लें सुख भोगच्याक अशें पुरे दिसचें ताका अज्ञान म्हणचें. अज्ञान म्हळ्यार परमात्म आस म्हूण म्हळ्यार विशयान तूं आस्तिकत नासतिलें अज्ञान म्हणचें तें पुरे. आसुरी संपत म्हणून मागीर सांगता कृष्ण दैवी संपत विमोक्षाय निबांधाय आसुरी मता माशुचः संपदम दैवीम अभिजातोसी पांडव म्हळ्यार पळय दैवी संपत्त कसो लेक तो सांगता दैवी संपत विमोक्षाय मोक्ष मेळच्याक म्हळ्यार हे संसार बंधना दुखून बिडगड जावच्याक दैवी संपत्त जावका मुक्ती वाट म्हणत. आसुरी संपत्त कळ्ळें. निबंधाय म्हळ्यार वापस हांगा जनना येवच्याक मागीर समजेनातल्या अंधत आमिस्र लोका वच्चाक अशें पुरे वाट करून दिता. जाल्यार अर्जुना तूं पळय दुःख भोगू नका माशुचः दुःख भोगू नका कसं लेका म्हळ्यार दैवीम अभिजातोसी पांडव तूं दैवीम संपदम अभिजातोसी तूं जन्मायतनाची दैवी संपत्त घेवन आयला म्हणटा. अर्जुन आल्मनांतू म्हाका मारका म्हूण दिसल्यार हांव आसुरी स्वभावाचे वे मार युद्ध करचें म्हळ्यार क्रूर मन जावका न्हय असल पुरे मना येवन नवता आनी युद्ध करना म्हळ्यार ताजे खातीर आतां न्हय. आसुरी संपत म्हळ्यार कशें न्ही युद्ध तुगेलो स्वधर्म युद्ध करचे विशयांत ते क्रूरत्व म्हणून घेना. धर्म वाडोवचे खातीर युद्ध करचें तेश चावन ते तुगेले स्वधर्म जाल्यार देखून तूं करूं का. आसुरी संपत म्हळ्यार ते न्हयची न्हय म्हणून यो हांगा अर्जुनाक सांगता तूं जन्मातः तूं दैवी संपत्त घेवन आयला देखून तूं कसले शोचन म्हळ्यार दुःख करचें नाका म्हणून सांगून. तशी मागीर सांगता ह्या प्रपंचांत दोनी नमने सृश्टी केला हांवें द्वौ भूतसर्गौ अस्मिन् लोके दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्ता आसुरम पार्थमे शृणु. पळय प्राणी प्रपंच हे सगळे प्रपंचांत विविध रितीचे प्राणी सृश्टी केला वय बे तशीची ते तितले प्राणींतूय दोन्ही स्वभाव म्हणले पळयत दैवी स्वभाव आनी आसुर स्वभाव. दैवी स्वभाव तुका विस्तार जावन सांगले न्हय आतां तुका आसुरी स्वभाव सांगता. पळय दैवी स्वभाव विस्तार जावन सांगला म्हणतो. आतां सांगले न्हय ताणें दैवी स्वभावाच्यान कशें आसताच्यो. आतां असल्यार आसुरी स्वभाव कसले म्हूण सांगता रस प्रवृत्तींच्या
निवृत्तिं च जना न विदुरासुराः विदुः असुराः विदुरासुराः म्हणत न शौचम न अपि चाचारो न सत्यम तेषु विद्यते असुरी स्वभावाचे तनका प्रवृत्ती म्हळ्यार कसं न्ही म्हणल्यार आम्ही खंयचे रीती रिचोलका खंयचे मार्गार वचुका खंयचे वाट आमकां देवाला वचुका जाल्यार म्हळ्यार ती प्रवृत्ती मार्ग गोतना तांकां जावो जगत्या दुखून निवृत्ती जावची जाल्यार निवृत्ती जावची जाल्यार कसलो मार्गो नवे आसूच्यो प्रवृत्ती मार्ग न्ही निवृत्ती मार्गो कर्म करचें आनी कर्मा दुखून निवृत्ती जावचें दोनीचेय अर्थ कसो न्ही म्हळ्यार सम प्रवृत्ती म्हळ्यार देवाला वचुका जाल्यार फलापेक्षा तिले कर्म करका कळ्ळें कर्म करका प्रवृत्ती जाल्यार निवृत्ती मार्ग येवका जाल्यार ती प्रवृत्ती कशी सुका म्हणल्यार फलापेक्षा नातिले परमात्माला प्रित्यर्थ जावन करका म्हण सांगून तशी आसुरी स्वभाव कोणा आस ताणें सांगिल्लें पळय आसुरी दंभ दर्प अभिमान क्रोध पारुश्य अज्ञान असले गूण कोणा आस पळय तांकां कशी चोलका आमी म्हूण गोत आसना आनी निवृत्ती मार्ग खंयचे आमी देवाला वचुका जाल्यार कशी खंयची रीती जीवन आसूं आमगेलें तेवय गोत आसना तितली मात्र न्ही तांकां शुचित्व ना मनशौच नांवच्या पुरोची लावाय करून जाल्यार मनशौच ना मनान तो शुद्धती ना आनी न अपि च आचार म्हळ्यार चांग सद्वर्तना म्हणटाची सद्नडवळिका म्हणटाची म्हळ्यार आचार ये कसले शास्त्रीय रीती री शास्त्रविहित रीती री कोण चलतकी तांणी सदाचारी म्हणटाची कोण शास्त्राक विरुद्ध जावन चलतकी तांणी दुराचारी कळ्ळें हांकां आचारा विशयी गुतना हे सदाचारू तो दुराचारू कसलो गुतना तांणी चल्लेले एक आचार तशी न आचार न सत्यम म्हळ्यार फटिंग कळ्ळें खंयचे रितीर जेवो जीवन केलें जालें सत्य म्हणलेलें ना तांगेलें जिवनांत म्हणून हे गजाल आसुरी स्वभाव इतले मात्र न्ही असत्यम अप्रतिष्ठं ते जगदाहुः अनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत कामहेतुकम तांणी असत्य म्हळ्यार सत्य कोण सत्य म्हळ्यार कोण देवूची कळ्ळें सत्य म्हणचे देवाक इत्याक म्हळ्यार ज्ञानानंदमय शरीर आसिल तो सत ती य कळ्ळें ज्ञानानंदमय शरीर आशिल्लो म्हळेल खातीर ताका सत्य म्हणटाची जाल्यार हांगा तांणी विष्णू सत्य म्हळ्यार विष्णू न्हय विष्णू नंचिना कळ्ळें हे जगत्या सृश्टी केलेले ताण न्ही हांगा पोशण करचे स्थिती तागेल न्ही संहारा कारणय तो न्ही तशें पुरे म्हणटात तांणी कळ्ळें आनी अपरस्पर संभूतम किमन्यत कामहेतुकम आतां आमी चार्ल्स डार्विन्स थियरी म्हूण सांगून शिकनीच बे मंगनिंद मानव एक जिवा दुखून ते विकास जावन अन्यक जाल्ले ताजे नंतर अन्यक जाल्ले तशी न्हू आमी शिकिल्लीची ते पुरय तेंचे तो सांगता ते पुरय असत्यवाद कळ्ळें फट सम न्ही देवान सृश्टी करतना 84 लक्ष योनी जीव सृश्टी केलेलेची एक सृश्टी कोण देवान चोणी ताजे नंतर अन्यक आपापी सृश्टी जाल्ली म्हणच्याक आपापी कशी जेवचे कांय जेवची ना आपापी आतां आमी दवरलें दूद वायट जाल्लें म्हूण काजल्यार ते आपापी वायट जाल्लें म्हणली न्ही तातूंत भितर एक कसो की सूक्ष्म जीव आसा ताजे निमती वायट जाल्लें आमी लेखचे आपापी वायट जालें कसले एक अंगा आपापी जेवचें म्हणना प्रति एकाक चालन करत कारण करत परमात्मूची जाल्यार तांकां ते गोत्तू ना कळ्ळें तशी अन्यक कसं म्हळ्यार कामहेतुकम म्हळ्यार हे जगत्यांत कसले सृश्टी जावका जाल्यार कारण आशी म्हणून तांणी म्हणटाची कळ्ळें देव नंचिना म्हणून म्हणटाची आतां देवान सांगला न्हय अन्नाद भवती भूतानी हे अन्नाद भवती भूतानी पर्जन्याद अन्न संभवः म्हणून सांगून हे नाही म्हणटात तांणी आतां देवान सांगिल्लें अन्नाद भवती भूतानीच पळय एका दुखून एक क्रमार जाल्ला जत्ता एका दुखून एका संबंध आस परस्पर चक्र हे म्हूण सांगिल्लें ते नाही म्हणटात तांणी कळ्ळें खंयची विकासवाद न्ही आमकां ताची हे पुराय म्हणल्यार ताका असत्य म्हणून म्हणचें जेवो आतां कामहेतुक म्हणलें कळ्ळें तसलें कशें जाल्लें हे पुरे सृश्टी म्हळ्यार कामहेतुक आसे निमती म्हणून
ही अविद्या म्हणटा कृष्ण, अज्ञान म्हणटा. आसे निमती पुराय जेवचे म्हूण म्हळ्यार ते आसे विच्या काही एक कोणकी कारण करत्र असू का नव्हे म्हूण आत्ता जिकत सांगता. एताम दृष्टीम अवष्टभ्य नष्ट आत्मानो अल्पबुद्धय प्रभवंती उग्रकर्माण क्षयाय जगतो अहिता. म्हळ्यार या दृष्टी कोणाल मनांत आसता म्हूण म्हणल्यार नष्ट आत्मानो अल्पबुद्धय अल्पबुद्धी जन, अल्पबुद्धी म्हळ्यार अज्ञानी जन या पुरैल अशे जगत जाल्ला आनी म्हूण लेखून तांकां तांणी नाश करून घेताची. प्रभवंती उग्र कर्माण तांकां खंयची खंयची क्रूर कर्मांत आसक्त येता आनी अहंकारी जाताची, दुरभिमानी जाताची. सगळे जगत्य जगतो अहिता जगत्याक वाईट जेवचे काम करतात तांणी म्हणून तो म्हणटा. ताचे खातीर कामम आश्रित्य दुष्पुरम धम्ममान मदान्विता मोहात ग्रहित्वा असद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रता. म्हळ्यार कामम आश्रित्य दुष्पुरम, दुष्पुरम कामम आश्रित्य आशी केन्नाय दुष्पुराची नव्हे. एक खावची आशे पळया तुमी. हें खाल्लें तें खावया, तें खाल्लें आनी खावया, आनी खाल्लें दुसरें खावया. खावन 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 पोटां दुखतना, पोंक जातना, पोट वायट जातना आनी ಸ್ವಲ್ಪ दीस कसले खावचे आनी खावया. खायना हांवें जन्म खायना म्हूण म्हणटलो येसाची. अपास पोट समजले कुडले ताजी आशी सुरू जाता, अपास खावच्या सुरू करता. म्हळ्यार खावची आशी सोडू जायना, न्हावची आशी सोडू जायना, न्हेसची आशी सोडू जायना. आजी एक पांय आनी एक आजी पयशींचे अंग सांबोळ चड जाल्लो, सुरवें सायकल, मागीर रिक्षार भोंवचें सुरू केलें, मागीर स्कूटर जालें, मागीर कार जालें. एका नंतर एक आशी म्हणलेली आसताची आसता. तशें हांव दुष्पुरम म्हणजे आशीक कळ्ळें. दुष्पुरम कामम पुरण करूंक जायना नतिले आशी ती. ते आश्रित्य ताजे मागशे वचून आशे मागशे वचून धंब धंब म्हळ्यार सांगला न्हय नत्तिलास म्हणून दाखोवचें कळ्ळें. आनी मान मान म्हळ्यार दर्प सोकू म्हणटाचे. मदान्विता आनी तांतू वसूचे दंभ दुराभिमान मद अंतू भितरी आसून कडेरी कसं जाता. मोहात ग्रहित्वा असद्ग्राहान, असद्ग्राहान म्हळ्यार कसल पळय चांग म्हणून सांगला, सत्त म्हणून सांगला, तांकां आसक्ती ना. तांकां अज्ञानी जाल्ल्यांची, मोह म्हळ्यार अज्ञानी जाल्ल्यांची दुड्डस दंभ दाखयताची, दर्प दाखयताची, सदाचार सोडताची, मागीर कसल करून नज तसल विशयांत मस्त आसक्ती जाता तांकां. आनी तांगेल मनांत बुद्धी ना न्हय, अज्ञानी न्हय. तशें हांव प्रवर्तन्ते अशुचिव्रता तांणी क्षुद्र भोग म्हळ्यार हे जिवनांत ताजी आशी आजी आशी देहा सुखा आशी इंद्रिया सुखा आशी हेंच पुरय सुचा पळोवन घेवन तांणी हे प्रवृत्ती तांगेली हीच जावन वता कडेन कळ्ळें. प्रवर्तन्ते अशुचिव्रता म्हूण सांगून तेंची जाता. तशीच मागीर चिंताम अपरिमेयं च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. कडेर कसं जाता बघून जीवन म्हळ्यार इतलेच म्हूण लेखून कडेरी एक दीस मरतात तांणी कळ्ळें. प्रलयांता मरणा वेळार कळ्ळें. त्या वेळार तांकां कांय आनीकी निश्चित ज्ञान येना, अज्ञानांतूची अनिश्चित रितीरीच मरतात तांणी. शिवाय निश्चित ज्ञान म्हळ्यार परमात्मा ज्ञान कडेर येना तांकां, तशी मरताची. आशा पाश शतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. आशा पाश शतैः बद्धाः 100 शतैः म्हळ्यार 100 गटल्यान आशा. ती जावका म्हणून तें जावका म्हणून हें जावका म्हणून अनेक जावका म्हणून ಇಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಮತ್ತಿಷ್ಟು ಬೇಕೆಂಬಾಸೆ ಮತ್ತಿಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಇನ್ನಷ್ಟು ದಾಸೆ ಕಷ್ಟ ಬೇಡೆಂಬಾಸೆ ಕಡು ಸುಖವ ಕಾಂಬಾಸೆ ನಮ आशी 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 म्हळ्यार पाश म्हूण म्हणटा परमात्मा. म्हळ्यार आशेचे आश म्हळ्यार आशीचे आशी म्हळ्यार एक पाशांत बंधना पोण कळ्ळें. काम क्रोध लोभ मोह अंतू बुड्डोन कळ्ळें. ते आशी पुरयसून घेवचे खातीर कसं करतात तांणी अन्यायेन अर्थसंचयान अन्यायारीची दुड्डू संचयन करताची, अन्यायारीची दुड्डू संपादन करताची. मागीर लेखताचे इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम कळ्ळें. इदम अस्ति इदमेपि मे भविष्यति पुनर्धनम. म्हळ्यार इदम अद्य मया लभ्यम हांव लब्धम हांव आतां इतली सकडी धन गळसून घेतलें कळ्ळें. आजी इतली जोडलां इतली दुड्डू ओट्ट केलो म्हणटना म्हाका आशेस मनोरथ
कळवे मिगेल मस्त सकडे आशस आज गोडलेल दुडवान इमम प्राप्सिये आज इतली सकड मिगेल मनांत आशिशिल ती पुरेसून घेता मागिरी इदम अस्ति इदम अपि आज यो दुड्डस फाईक जावका न्हय भविष्यती पुनर्धनम वापस हांव दुड्डू गळसून घेता म्हळ्यार कसं न्ही हें आतां करचेच्या दुड्डू संपादन केला आजी करचिता पाय वापस संपादन करता पाय करचिता म्हळ्यार नित्य एक गुरी ताका जिवनांत कसं न्ही दुड्डू संपादन करी सुख भोग दुड्डू संपादन करी सुख भोग विना परमात्माल विषय युगत असना कळ्ळें मागीर आनीक ताका एक मनांत दर्प असता कसं न्ही असौमया हतः शत्रुः हनिष्ये च अपरानपि ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी दुडवा मदान तो कसो लेखता म्हळ्यार असौमया हतः शत्रू म्हाका वो मनीस म्हळ्यार नज आशिल्लो हाक्काव नाश नामनाश कोण सोडता हनिष्ये च अपरानपि विंगड कोणें म्हाका शत्रू आसले म्हूण सोदून तांकां ह्या नामनाशन कोण सोडता इत्याक म्हळ्यार आवची ईश्वर म्हाका ताकत ना म्हणना पुराय विशयांत आव सर्वश्रेष्ठ ईश्वर म्हळ्यार ಒಡೆಯ सगळे जगत्याक ಒಡೆಯ कोण परमात्मा न्हय जाल्यार हागेल मात्यांत दुडवा मदारी म्हळ्यार ह्या घर मेगेले ह्या कामाचे मेगेले ही कंपनी मेगेली बायल मेगेले चेडूं मेगेले अशी प्रेमना आसतना आनी पुरे हांव सांगिल्लें तशें आयकुका ईश्वरो अहम कळ्ळें अहम भोगी म्हळ्यार ह्या पुरे आव भोगचे खातीर केल्लेले सकल भोग भोगताव कळ्ळें आनी सिद्धोहम मेगेल जीवन कृतकृत्य जालें न्ही जावन सिद्ध जाल्ली म्हणजे केदां ना परमात्मा पावल्यार न्हय जाल्यार वो कसो लेखता हांव लेखिल्लें दुड्ड पावन हांव लेखिल्लें भोग भोगून मेगेल जीवन कृतकृत्य जाल्लें आनी गे दुडवा बलस म्हाका म्हणटा मज्जान म्हाका सल्वाच्या जेवो म्हाका दमटाच्या जेवो कोणाक जायना इता म्हळ्यार मेगेला दुड्डस आव बलशाली आव सुखी म्हणून लेखतो मागीर लेखता आड्यो अभिजनमानस्मी आड्यो भी जनमानस्मी कळ्ळें अभिजनमान म्हळ्यार कशी सांगता को अन्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामी मोदिश्य इति अज्ञान विमोहिताः कळ्ळें आड्य आव इत्याक म्हळ्यार मेगेल्याक जाय जाल्यार संपत आसा तशें जावन म्हाका धनाढ्य म्हणटाची कळ्ळें अभिजनमानस्मी मेगेल कुलय कितले लायक चांकुल हांव जन्मांतो आयला मया सदृश अन्य को अस्ति मेगेल म्हणे की जगत्यार कोण आस मेगेल इतलो दुडवान संपन्न जालोलो व्हड कुलांत जन्म आयलो कोण आस ना न्हय यक्षे हांव पळय याग इत्यादी करता हे धर्म न्हय कळ्ळें याग आनी करच्यो धर्मूची जाल्यार तो धर्म देवा पावका जाल्यार याग हांव करता म्हण लेखची न्ही देवा तूं मेगेल करीन करयलें तुकाची समर्पण करता म्हण म्हणिल्ली बुद्धी आसल्यार मात्र तें याग संपन्न जाता ना नतल्यार हांव याग केल्लें हांव दान केल्लें हांव जेवण घाल्लें हांव हें केल्लें हांव त्या केल्लें म्हळ्यार खंयच्याकय फल ना हें आसुरी संपत्त म्हूण कळना मागीर तशी तो सांगता रस कृष्ण यक्षे हांव याग इत्यादी पुराय धर्माचरण केला कळ्ळें दास्यामी कितली सकडी दक्षिणा दान सकड दिल्ला गोतस हांवें तशीची मोदिशे तशें जावन पळय हांव मेगेल जाय जल संपत आस श्रेष्ठ कुला जन्म आयला मेगेल समान जगत्या कोणेय ना यज्ञ याग करला दान केला तशें जावन हांव आनंदरस म्हणून कोण लेखता पळय तांकां अज्ञानी म्हणटाची इति अज्ञान विमोहिताः अज्ञानान एक नमनी मोहित जाल्ल्यांची विमूढ जाल्ल्यांची तांणी तदन कसं जाताची अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरके अशुचौ अनेक चित्त विभ्रांता मनांतू नाना रिती चिंते कळ्ळें म्हळ्यार इत्याक मेगेले जाय जाल्यार हांव पुरे केल्लें म्हाका सोलवायतले कोणें हांव पुरे जनाल पशी श्रेष्ठ हांव यज्ञ केला दान केला आनंद भोगला सकड आसला रे आईचे विशय न्हय न्हू पायच्योय न्हू ताका येच्च्या ना अपास तितले सकड कोरका हे धनमान म्हणलें पदवी दुखून तो गुदेवच्या नज्ज कळ्ळें हे पुरे चिंत मनान तो गोंधळ तर आसता आज कितले गमत करो पायी तितले गमत कोरका जालें कसं की सकड कोरका ना म्हळें चिंत ताका आनी एक चिंता जल्वे मन कसं जाता मोहजाला समावृता त्या जाय आनेक जाय दुसरेक जाय म्हळें आशी ताजीन अधर्म करचें कळ्ळें अशी मन गोंधळ तर आसता जाय जाल्यार दान करता अधर्मान संपादन करता जाय जाल्यार चूक भोगता जाल्यार मनान तो आनी कसं की कोरका जावका म्हळ्यार चिंतशील दिकून एक नमने ताका समजावन वापस कसं की अधर्म तू चुकी सकड करता हक्क म्हणचे मोह जाला समावृता आनी कसं करता प्रसक्ता कामभोगेषु
सगळं दिसू कामभोगेशु प्रसक्ता प्रकृष्ट जावन आसक्ती सुची म्हळ्यार उत्कृष्ट उत्कृष्ट म्हणूक नज ताका अति आसक्ती म्हणून कळवे सगळो दिसू ते जायी हें जायी अशें बघू का तें सुख बघू का हें सुख बघू का म्हणून अति आसक्तीन अशुचौ नरके पतंती कडेर म्हणटा तांगेल गती नरकांतू नरक अशुचेत नवे पुट नरक म्हणसवे नरक नरकुची कळ्ळें तांतू पडताच केतानी तशी मागिरी आत्मसंभाविताः स्तब्धाः धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैः ते दंभेन अविधिपूर्वकं कळवे तांणी याग इत्यादी करताच काही ज्याला तांगेल मटा कसं मनांत कसं आसा म्हळ्यार आत्मसंभाविता आम्ही श्रेष्ठ स्तब्धाः पुराय जनान आमकाची श्रेष्ठ म्हणून का अवगळ चुका पूज कोरका म्हूण मन आसता धन मान मदान्विता पळय धन येस तांगे लागी मान मान म्हळ्यार यांची नव्हे कसं न्ही आम्ही श्रेष्ठ म्हणून सांगून घेवचे तशी धन मान मदान्विता दुड्डवान आनी असल एक अभिमानान तांकां सोक येता मद येता मागीर कसं करताची यजंते यज्ञ करतात न्ही नाम यज्ञैः कळवे दंभेन अविधिपूर्वकम गे हांव एका यज्ञ करता सगळे गांवां सांगता कळवे दंभ कळवे गांवां सांगता जेवणा उणी जेवच्या न्हय खाणा उणी जेवच्या न्हय ब्राह्मणा दक्षिणे उणी जेवच्या न्हय च्या आमगेल्या उणी जेवच्या न्हय अशी पुरे दान धर्म करतात शिवाय यज्ञ करता शिवाय तो जाल्यार कशें आसता तें अविधिपूर्वकम शास्त्रांतू कशी सांगला तशी करना नशी वट्रा अशें करचें कळ्ळें वड्डस्तीक दाखोवचे खातीर होम इत्यादी करताचे अविधिपूर्वकम कळ्ळें अविधिपूर्वक म्हळ्यार एका रितीर सांगू येता पुरे केल्ले आम्ही केल्लेले म्हूण लेखताचे आमगेर करीन देवान करयला म्हूण लेखून हे देवाक समर्पण म्हूण म्हणनातला रे ते अविधिपूर्वक यज्ञ जाल्ले विधिपूर्वक यज्ञ म्हळ्यार सर्व देवा तुवें केलेले हांव करचें कसलें ना म्हूण लेखलें ते विधिपूर्वक यज्ञ जाल्ले अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्म परदेहेषु प्रद्विषन्तो अभ्यसूयकाः अहंकार बल दर्प काम क्रोध या पुरे तांगे अंगांतू बोर नसत नवे तशच्यावनू तांणी निजावनू देव तांगेले अंगांत आस दुसरी सृष्टींतू यस सृष्टींतले सर्व प्राणींतू देव समान जावन आसता जाल्यार हे पुरे निराकरण करतात तांणी देव आस म्हूण म्हणलेले विशयंतूची निराकरण करताची कळ्ळें जाल्यार देवाल विशयंत आतां यज्ञयाग करतात नवे जाल्यार कसं गोतस्वे देवान आमगेल करीन कोरोच म्हणू लेखनाची देव आमगेला अंगांत आसून हे परे करयसिता तशें फल देवाक अर्पण करका हे फला अपेक्षा करून नज कर्म देवाक अर्पण करका कसले लेखनाची कळ्ळें आनी सांगताची प्रद्विशंता म्हूण म्हळ्यार देव आशिल्ले जाल्यार पळया हांव ह्या काम करना मेगेल करीन करयसू पळया देवान करोची म्हूण जाल्यार आज आमी हें करयना तो करयसू पळया म्हूण आनी कोणेय तसलें काम करता जाल्यार पळय देवस म्हूण जाल्यार तो कसो की एक यज्ञ करूं बाय सरला तागेले यज्ञ राबची तशी कोर पळया म्हूण अशी देवाल वयर एक नमने अवगणन करचें म्हणटा पळय त्या करताची अभ्यसूयकाः दोश सांगतरच ताची निर्दोश जावन आशिल्ले जनालांत तो अशी तो तशी म्हूण दोश सोदीतरच ताची निर्दोष जावन सुचो परमात्मा एकलोच जनालांतू दोष आसताची आसता जाल्यार खंय तर म्हूण म्हळ्यार तांणी निर्दोष जनालांतू दोष सोदूचे जनालांतू गुणाचे अवगुणाचे लेख करचे ते स्वभाव एक दंभ मोह दर्प आशिल्ले जन आसताचे आसता जाल्यार हे कोण आसुरी संपत्तू आशिल्ले जनाक तांकां दंभ मोह काम क्रोध लोभ मोह पुराय आसता न्हय आसुरी संपत्त म्हळ्यार तेच न्हय तांणी जनालांतू एक गुणावगुण विमर्श करचे ते एक व्हडलो विशय न्ही सादारण पुराय जनाक त्याचे अभ्यास जाल्यार निर्दुश्ट म्हणलो निर्दोष म्हूण म्हणलेले परमात्मालांतूची दोश सोदितात तांणी पळय आतां सांगिल पळय ते जत म्हूण जाल्यार तो हे करून दाखोवो परमात्मा ते करून दाखोवो तशी जाल्यार मात्र परमात्माच म्हूण नमगता असल पुरे कळ्ळें आनी निर्दोष परमात्मालांतू दोष सांगचे आनी गुणपरिपूर्ण जावन आशिल्लांतू अवगुण सांगचे गुणहीनता
म्हळ्यारी आमी म्हणटात न्हू परमात्मा षटगुण्य परिपूर्ण म्हूण सांगून तांकां ते नांची ना ते ऐश्वर्य वीर्य पराक्रम बल हे पुरे परमात्माल गुण तागेलांतू परिपूर्ण जावन म्हूण म्हळ्यार गोतू ना पुराय आमगेलांतू आसा ते बाई आमगेल निमती आसा आमगेल निमती जाल्ले हांव बलिश्टू तशें हांव कसले करता हांवची संपत्तू संपादन केलेलें तशें हांव पुरो जनाल पशी वयरचो अशें पुरे तांगेल मनांत आसता हे आसुरी गुण असल जनाल गती कसो जाता तान अहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामि अजस्रम अशुभानाम अशुभाना आसुरीश्वेव योनिषु म्हळ्यार कोणा पडिले रे द्वेश करचे क्रूरी आनी नराधम म्हणून घेतात तांणी हे सगळे जगत्यांतू नर म्हणलेले मनुष्यालांतू अधम पुरुष म्हणून घेताची इथं म्हळ्यार तांणी तामसी जन राजस जन मध्यम सात्विक जन उत्तम जाल्यार हांनी आसुरी गुण आसू जन म्हळ्यार तामसी स्वभावाचे म्हण जालें ना तांणी नराधम म्हणून घेताची तशी तसल जनांक कशी क्षिपामी अजस्रम अशुभाना आसुरीश्वेव योनिषु तांकां त्या जनाक मुक्ती मेळिली ना वापस जनन मरण जतोर आसता जाल्यार त्या बाई कसो गोसवे आसुरी योनी म्हणटा पळय तांतू हांव वापस तांकां जन्मा घालता म्हूण जाल्यार हे कौंतेया कुंती सुता आसुरीम योनी मापन्ना मूढा जन्मनी जन्मनी तो मूर्ख असनवे अज्ञानी मनीषु आसुरी गुणा मनीषु तो वापस आसुरीम योनीम आपन्ना जन्मनी जन्मनी जन्मांतू आसुरी योनींतू जन्मा येता जाल्यार थंय तांणी हेंच गुण दाखयताची आसुरी गुण दाखयताची माम अप्रापेव आसुरी गुणाचंका कशी मेळिना माम अप्रापेव म्हाका पावनात तांणी खंडीत तांणी तश जाल्यार तांगेल गती कसले म्हूण तुका दिसच्या पुरो कोण साधन कोरून जन्मजन्मांतू उत्तम साधन करून कडेरी म्हाका पावतात ना मोक्ष जाल्यार हे आसुरी गुणात जन वापस आसुरी योनींतू जन्मा येतात आसुरी योनींतू जन्म आयलो वापस ही आसुरी गुणां दाखोवची तशी करून कडेरी तांकांय गतीस कसं म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार उत्तम गती न्ही नरा कसले अधमगती अधमगती म्हळ्यार अंधता मिश्र लोकांतू तांणी वताची नरकांतू पतन जातात स्वर्गा वचचे विशयू ना तांकां तांणी नरकांतू पतन जेवचे प्रतिजन्म जेले कुडले वापस मरण जेले कुडले नरका पतन जाताची वापस जन्म येताची वापस तेंचे गुण करताची वापस आसुरी योनींतू जन्म येता वापस तांणी मरताची वापस नरका वताची अशी जावन कडेर म्हणटात तांकां नित्य नरक म्हळ्यार खंयची ते अंधता मिश्र लोक म्हणटात थंय नित्य कश्ट भोगचे म्हळ्यार नित्य सूख खंय मेळचे मोक्षांतू थंय नित्य सूख थंय कश्ट मेळिल्ले ना तशी मागीर तांणी कसं करताची म्हळ्यार कसं कोरतात आतां जाल्यार आसुरी योनी चकनज म्हण जाल्यार आमकां सुरवेक कोळका कसले त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशनम आत्मनः कामक्रोध तथा लोभ तस्माद एतत्रयम त्यजेत कोणाकय एक साधन करून परमात्मा पावका म्हूण आसल्यार नरकाचे द्वार म्हळ्यार नरकाक पेटोत तसले नरका बागिल म्हणून घेवचे नरकाचे द्वार म्हणून घेवचे तीन कसं ते काम क्रोध लोभ नरकಕ್ಕೆ ಮೂರು ದ್ವಾರಗಳು ನರಕ ಬಚ್ಚಕ ತೀನಿ ಮಾಟ ಕಂಚಿ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಲೋಭ हे तीन कोण सोडता तांणी आत्मनाशकर जावन आशिल्ले आत्मनाशकर म्हळ्यार अनर्थ संपादन करचे वापस जन्मा येवन कश्ट भोगचे वापस मूड योनींतू आसुरी योनींतू जन्मा हे पळय अनर्थची तांकां कळना शिवाय निजावन गोत आशिल्ले ज्ञानींक ते अनर्थ गती म्हूण कळटा ते येवचे नज म्हूण जाल्यार काम क्रोध लोभ हे तिन्नी सोडका सोडल्यार कसो जाता एतेही विमुक्त हे काम क्रोध लोभ सोडलेले जनाक सोडलेले जन कोण तमोद्वारैः त्रिभिः विमुक्त हे तमस्सु नरकाक द्वार जावन आशिल्ले तीन खंयचे ते काम क्रोध लोभ हे अंतदुकून धूर जललो विमुक्त नरः धूर जललो म्हळ्यार मुक्त ते सोडून ते निग्रह करून मुक्त जललो वापस काम क्रोध लोभ वश जायना नातिलो मनीषु तो कसो जाता आचरती आत्मनः श्रेयः तो ताका श्रेय सुजवची तशी करून घेता म्हळ्यार तो उत्तम 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 गतीक वतोर आसता मागीर कसो जाता ततो तशी जावन याती पराम गतीम कडेर म्हणटना पराम गती कसं ते मोक्ष ते तो पावता म्हूण तशी
काम क्रोध लोभ त्या तिन्ही त्याग केल्यार मन निर्मल जाता नव्हे. निश्चिंत मन जाता, निर्मल मन जाता. निर्मल मनांतो कसले कल्मश नातील दिकून चंग विचारो परमात्माला विचारो मनांत येता. म्हणतना मुक्ती जावका ज्याला आम्ही साधन कोरका म्हणून म्हणलेले इच्छा तांकां येता. तेदन साधन कोरका म्हळेल कडेन प्रवृत्ती जातात तांणी तदन मुक्ती पावताची. तशें न्हू कामक्रोधादी त्यागाची श्रेयसाचे आचरणा म्हणून श्रेयस मेळका जाल्यार कामक्रोधादी त्यागाची आचरण कोरका म्हणून सांगून कृष्ण सांगता. जाल्यार शास्त्र संमत जावन असूच काम कोरका शास्त्रविधी सोडूनच. यः शास्त्रविधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. पळय तशें शास्त्रांत कसं सांगला हे आसुरी संपत पुरे सोडका म्हणून शास्त्रांत सांगिल्लें. तशें यः कोण शास्त्रविधीम उत्सृज्य शास्त्रांत कसं सांगला त्या पुरे सोड वर्तते काम करता म्हाका कशी येशील तशी हांव चलता त्या पुरे फट्टी वेदांत तशी सांगला. आचरण म्हळ्यार ही सद्व्यापार म्हळ्यार हे तशें पुरे कोणेय सांगला रे त्या पुरे फट्टे बा वेद म्हळेल कोण पळयला पुराय फट्टी आनी हांकां खुशी येशील सांगचे आनी वेदांत सांगला म्हणचे म्हूण हांव म्हाका खुशी येशील करता. हांव जन्म आयला मनुष्य जावन जन्म आयला म्हाकाय कसं की बुद्धी आसा मेगेल बुद्धी म्हाका कसं करूं सांगता तेच हांव करता. वर्तते काम करता मेगेल खुशी येशील हांव करता. तसल मनशाक जसं सिद्धी मग आपणवती हांगाय ताण लेखील कसले ताका जायना सुखय मेळना न पराम गतीम ताका श्रेष्ठ गती मेळना म्हूण सांगून सांगता. कळवे हांगा इहांतूय सुख ना परांतू गती ना मात्र न्ही सिद्धी पावना म्हूण म्हळ्यार कसं न्ही पुरुष म्हूण आयली नंतर पुरुषार्थ साधन म्हूण आसा तेवूय ताका जायना. धर्म अर्थ काम मोक्ष कसलेय सिद्धी जायना ताका म्हणून सांगता. तशें जाल्यार साधन करतले जनान कसं कोरका साधकांक कसले विषय मुख्य म्हणून तस्मात तशें शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थित पळय शास्त्र प्रमाणस वेदांत वेद उपनिषತ್ತು असल पुरे इतिहास पुराण हे पुरे शास्त्र प्रमाण म्हणून घेतल्यार गीता भगवद्गीता हांतू कार्य खंयचे अकार्य खंयचे. कार्य खंयचे म्हळ्यार कसल कर्म कोरका अकार्य म्हळ्यार खंयचे कर्म आमी करूनच खंयचे आमकां विहित कर्म खंयची अविहित खंयच्यो धर्म खंयच्यो अधर्म हे पुरे हे वेद आनी आमकां सांगता न्हय हाका शास्त्र प्रमाण म्हणटाचे. तशें शास्त्र प्रमाण कसं आसा ते अर्थ करून घेवन शास्त्रांत कसं सांगला ते कर्म करी. तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित कळवे. कार्य अकार्य कसं म्हणून सांगचे तसले शास्त्र तूं मना व्हरून घेवन तांतू कसं सांगला तेंची करका ज्ञात्वा मना व्हरून घेवन शास्त्र विधानोक्तम शास्त्रांत कसं सांगला ताका समजावन कर्म कर्तुम इह अर्हसी. हांगा जन्मा येतरी इह म्हळ्यार भुलोकांत जन्मा येतरी शास्त्र प्रमाण कसं सांगता खंयची विधी खंयची निषेध खंयचे कार्य खंयचे अकार्य म्हणून पळोवन तेची कोरका आशिल्ले कर्म कोरका तदन मात्र तुका परमात्म मेळटा म्हूण सांगून हांगा कृष्ण परमात्मा अर्जुनाक सांगता. हांगा 16 अध्याय जाल्लो आनी पैचे दिसाक आमी 17 अध्याय पळया आमी. कळवे हे श्रद्धात्रय विभाग म्हणून म्हणटाची तशी हे श्रद्धात्रय विभाग आनी मोक्ष संन्यास योग दोन्ही अध्याय आमकां पळोवचे आसा. मागीर महाभारतांतूय हेजे तरस कृष्णान महाभारता ग्रंथांतू या प्रति एक श्लोक विवर्सून आम्ही पुराय गीतेचे अध्ययन केला. एक पंत ऐकल्यांचे दिकून नानतला हे आनी की एक 2-3 म्हयनो मुखार वता दिकून प्रति एक कुलंकुश जावन सांगू बसले रे जल तितले सूक्ष्म रितीरी कळव्या भावार्थ मात्र यथार्थ सांगू वचनीची केवल भावार्थ म्हळ्यार श्लोकाचो अर्थ कसलो म्हूण म्हणलेले मना वची तशी मात्र हांगा सांगला आमी तशी सांगिले तसले सर्वय मध्वगुरूंक गेले अंतर्गत जावन आशिल्ले श्री कृष्ण परमात्माले चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.